नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती मित्र सुनील दात्रक या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दररोजचे भाजीपाल्याचे बाजारभाव देत असताना आपण एक नवीन काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न म्हणून दररोज एक व्हिडिओ देण्याचा संकल्प केलेला आहे। तर आजचा पहिला विषय म्हणून आपण निवडलेला आहे की पिकाची फेरपालट। पिकाची फेरपालट ही प्राचीन कला आहे भारतामध्ये आणि वर्षानुवर्षे त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहे आणि सुधारणा होत आहे। पीक फेरपालटाचे काय फायदे होतात? तर पहिला फायदा होतो की जमिनीची सुपीकता वाढते, कारण प्रत्येक पीक हे विविध प्रकारचे रसायने जमिनीत सोडते आणि काही विविध प्रकारचे रसायने हे शोषून घेते, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते। दुसरा फायदा पीक फेरपालटीचा असा होतो की काय पूर्वीच्या पिकाने न वापरलेले अन्नद्रव्य पुढील पिकास लागू होऊन जमिनीचे उत्पादकता वाढते। जमिनीत विशिष्ट पिकामुळे विशिष्ट प्रकारचे जीवाणू समृद्ध होतात आणि त्यामुळे विविध पिकामुळे विविध प्रकारच्या जीवाणूंची वाढ होत असल्यामुळे तिसरा फायदा हा होतो की जमिनीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते। चौथा फायदा असा होतो की जे कीड आणि रोग असतात ते प्रत्येक जवळजवळ पिकावर वेगवेगळे असतात, त्यामुळे पीक बदलल्यामुळे त्यांचा जो निवारा आहे आणि राहण्याची व्यवस्था जी असते तिच्यात बदल झाल्यामुळे ते पुढील पिकामध्ये संक्रमित होत नाही आणि त्याचा फायदा मग शेतकऱ्यांना होतो। हा चौथा फायदा होतो। पीक फेरपालटामुळे जमिनीच्या संरचनेत लक्षणीय प्रकारचे बदल होतात, त्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढते। हा एक फायदा आहे। म्हणून पीक फेरपालटाचे अशा प्रकारे नियोजन केल्यास आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल। तर मित्रांनो, हा होता पहिल्या दिवसाचा पहिला भाग। या पुढील भागात आपण शेतजमिनीची मशागत यावर माहिती घेऊन शेती कशी फायद्याची होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये आवडला नाही आवडला का नाही आवडला या प्रकारच्या सूचना करा आणि जे मित्र नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।